संबंध देशभर आज प्रभू श्रीरामाचा जयघोष होतोय आणि या जयघोषात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील सहभाग नोंदवला आहे। कालपासून त्या प्रभू श्रीरामाची शोभायात्रा असेल किंवा आजचा दीपोत्सव असेल यामध्ये हिरडेने सहभाग घेतलेला आहे। आपल्यासोबत ताई आहेत। ताई, कालपासून तुम्ही प्रभू श्रीरामाचा जयघोष करतायत, आज दीपोत्सव केला आहे, काय भावना आहेत? आज प्राणप्रतिष्ठा झाली आहे, खूप भरून आलं आहे मला। जेव्हा हे प्राणप्रतिष्ठापना चालली होती मी बघत होते स्क्रीनवर तेव्हाही मला खूप भावनिक झाले। मी आनंद असा मावत नव्हता। खूप एवढा मला आनंद होईल याचंच मला आश्चर्य वाटलं की मला बरेच माझे पत्रकार बांधव किंवा माझे सहकारी पण म्हणले, ताई तुम्ही एवढ्या प्रभावित झाला त्याच्यामुळे। म्हटलं हो, मलाही नाही कळलं की मी इतकी प्रभावित झाले, कारण काही गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात अनेक वर्ष आणि त्या घडल्यानंतर आपल्यालाच कळत नाही की काय। तसं झालं आहे मला की लहानपणापासून ऐकून राम मंदिर राम मंदिर राम मंदिर, कार सेवा हे सगळं पाहिलेलं आहे आणि हे पाहिल्यानंतर हे जे परिपूर्ती झाली आहे ते बघून धन्य वाटलं, फार आनंद वाटला। खरं पाहिलं तर या राम मंदिरासाठी साहेबांनी देखील मोलाचं यामध्ये सहभाग घेतला होता, रॅलीमध्ये देखील होतात, तुम्ही देखील यामध्ये होतात। साहेबांची आठवण आणि आज साहेब देखील नाही येतं, काय भावना? साहेब आता नाहीच, साहेब जाऊन एक दशक झालं, पण आज खूप आठवण आली। मामांची पण आली, म्हणजे प्रमोद मामाची आणि मुंडे साहेबांची दोघांची मला आठवण आली, कारण त्या रथयात्रेत जी देशभर फिरली त्याच्यात ते पण होते। तेव्हाचे तरुण चेहरे म्हणून त्या रथयात्रेमध्ये त्यांनी खूप आनंदाने सहभाग घेतलेला असावा आणि मग तेव्हा आम्ही लहान होतो, आम्ही त्याच्यात जाण्याचा योग आला, तर ते अनुभव सगळे आठवले आणि खूप बरं वाटलं। फक्त एवढंच वाटलं की त्यांनी हे पाहू शकले नाही, याची डोळे याचे ते, म्हणून त्यांची खूप आठवण वाटली। खरं पाहिलं तर राजकीयदृष्ट्या तुम्ही बाजूला आहेत सध्याला, मात्र जनतेचं प्रेम कायम आहे। आजचा दीपोत्सव असेल किंवा कालची शोभायात्रा असेल, जनतेने आणि महिलांनी खास करून खूप सारं प्रेम दिलं आहे, कारण की बऱ्याचशा ज्या भावना आहेत त्या देखील व्यक्त केल्या। तर काय भावना होत्या आणि त्यांच्याविषयीच्या भावना? नाही, जनतेचं प्रेम आहे हे केवढं मोठं भाग्य आहे आणि जनतेचं प्रेम आजचं माझ्यावरचं नव्हतं, आजचं जनतेचं प्रेम हे श्रीरामावरचं होतं। आजचा कार्यक्रम राजकीय नव्हता, पंकजा मुंडेचा नव्हता, तो पंकजा मुंडेही त्याच्यात कुठे नव्हती। आज एक श्रीरामाच्या या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या ह्याच्यात एक आनंदी झालेली एक मी नागरिक होते किंवा एक श्रीराम भक्त होते, आज मी स्वतःच कुठे नव्हते असं मला वाटलं। असा कार्यक्रम होता आजचा। प्रभू श्रीरामाचं जे दर्शन आहे ते घेण्यासाठी आज बरेचसे नेते गेलेले, तर तुम्ही कधी जाणार आहेत? जाईन, मी लवकरच जाईन। आता खूप गर्दी असेल तिकडे, गर्दीचा ओघ कमी झाल्यानंतर मी जाईन। माझ्या मुलाला मी म्हटलं होतं की तो आला की आपण जाऊ, तो बाहेर शिकतोय, तो आला की आम्ही कुटुंब जाऊ, आम्ही सगळे मिळून जाऊ। आईला पण खूप इच्छा आहे, कारण आईनी मामाला बाबांना पाहिलेलं आहे ते सगळं जगताना, तर तिची खूप इच्छा आहे की बाबा या जीवनात रामाचं दर्शन आम्हाला जाऊन घ्यायचं आहे होते, तर जाऊ आम्ही। रामाचा आज जयघोष होतोय, मात्र या रामाच्या राज्यामध्ये महिलांवरील जे अत्याचार आहेत ते कमी होताना पाहायला मिळत नाही आहेत, कारण की जे गुन्हेगारी आहेत ती देखील वाढते। हुंडाबळीची समस्या असेल किंवा इतर जे अत्याचाराच्या गुन्हे असतील ते देखील वाढलेत का? आता ह्या सगळ्या गोष्टींचं सांगडच घालणं चुकीचं आहे मुळात, कारण ह्या गोष्टी तुम्ही मिक्स करता, हे तुमचं मिक्सिंग जे आहे मिक्सर ते गडबड आहे। आजचा दिवस त्या सगळ्या महिलांनी आनंद उत्सव साजरा केला आहे। युवक लहान मुलं रामाचं नाव घेतात, काय वाईट आहे? व्यसनाचं नाव घेत नाहीत, काहीतरी चुकीच्या गोष्टी करत नाहीत, शिव्या देत नाहीत, ते जर रामाचं नाव घेत आहेत तर काय वाईट आहे? आनंद आहे। तर त्यामुळे मला वाटतं ह्या दोन गोष्टींचं मिक्सिंग असूच शकत नाही। म्हणजे तेव्हा नव्हते का काही घटना घडतच असतात समाजामध्ये, वाईट घटना घडवणारेही असतात आणि त्यांचा अंत करण्यासाठीच अवतार पुरुष जसे आले तसे काही लोकांच्या अवतार यावे लागतात, अंगामध्ये काही गुण असावे लागतात जे अशा गोष्टींना दाबू शकतं, कमी करू शकतं, संपवून टाकू शकतं। तर दोन्ही प्रकृती देवाच्या काळापासून असतातच, त्यावर अंकुश मिळवणं हे त्या काळातल्या त्या लेवलच्या हिरोंचं काम आहे। खरं पाहिलं तुम्ही आत्ता अवतार म्हणालात, मात्र आत्ता ताईंचं रूप हे धार्मिक रूप आहे, ताईंचं राजकीय रूप पूर्ण जे कार्यकर्ते असतील किंवा जे तुमच्यावरती प्रेम करणारे जे तमाम लाखो जे तुमचे कार्यकर्ते असतील त्यांना कधी पाहायला मिळेल? काय राजकीय रूप? नाही, हे राजकीय रूप, हे बघा, राजकीय आणि धार्मिक दोन्ही गोष्टी वेगळ्या कशा होतील? मीच पंकजा आहे, मीच धार्मिक आहे, मीच राजकीय। आता जर मी शिवशक्ती परिक्रमा काढली, मी दर्शनाला गेले, तर मी मंदिराच्या आत धार्मिक होते, बाहेर आल्यावर राजकीयच होते ना, जे स्वागत ते JCB ते, तर ह्या दोन गोष्टी भिन्न करता येणार नाहीत।
अजून पुढचे 10-20 वर्ष तरी, असं मला वाटतं. मात्र ताईंचा संघर्ष सुरू आहे असं देखील कार्यकर्त्यांची भावना आहे. तुम्हाला काय वाटतं याविषयी? मला असं वाटतं तुम्ही माझा एक कार्यकर्ता आहात, कारण मी जेव्हाही तुम्हाला बोलते तुम्ही माझ्या संघर्षाच्याबद्दल खूप आतुरतेने बोलता. मला तर वाटतं मीडियाचा प्रत्येक माणूस माझा कार्यकर्ता आहे. त्यांना माझ्या संघर्षाची खूप खूप हे वाटते, म्हणजे त्याच्याविषयी खूप काय म्हणतात त्याला, एक सहानुभूती वाटते. तर ही सहानुभूती माझी फार मोठी ठेव आहे असं मी समजते. आणि संघर्षाशिवाय प्रभू रामसुद्धा घडले नव्हते. रामालासुद्धा वनवास टळला नाही. श्रीकृष्णालासुद्धा त्याच्या जीवनामध्ये अनेक निर्णय असे घ्यावे लागले. तर आम्ही तर खूपच छोटी शूद्र प्राणी आहे. तर संघर्ष जर असेल, जितना कठीण संघर्ष होगा जीत उतनी ही कामयाब होगी, असं स्वामी विवेकानंद म्हणायचे. खऱ्या अर्थाने आजपासून रामराज्य सुरू झालं असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. ताईंचं या रामराज्यामधली पुढचं पाऊल काय असणार आहे, पुढची भूमिका काय असणार आहे? रामराज्य होतंच. राम काही म्हटले नाही की मला सिंहासनावर बसवा आणि रामराज्य होईल. रामराज्य होतं. रामाच्या राज्यातसुद्धा राक्षसी प्रवृत्ती होत्या. तशा त्या प्रवृत्ती समाजातल्या चुकीच्या संपून जाव्या ही रामाच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि बाकी भविष्यवाणी करायला मी काही ज्योतिषी नाही. निर्णय हा रोजच्या परिस्थितीला आपण जेव्हा सामोरं जातो तेव्हा संयमाने सर्वांगीण विचार करून घ्यायचा असतो. माझ्या 5 वर्षातला प्रवास, गेल्या 15-20 वर्षातला राजकीय प्रवास हा तसाच घडलेला आहे. मी दबंग असले तरी मी प्रचंड संयमी आणि विचाराने निर्णय घेणारा व्यक्ती आहे. कारण माझ्या पदरात अनेक लेकरं आहेत. मी नेहमी म्हणते वय लहान आहे पण अनेक लेकरं आहेत. हे सगळे समाजमध्ये जात नाही. जे मला प्रेम करतात त्यांना चांगले दिवस यावे ह्याच्यासाठी माझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस जावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. खरं पाहिलं तर आपल्यासोबत भाजप नेत्या पंकजा मुंडे होत्या. ताईंनी आत्ता त्यांच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त केल्यात. खरं पाहिलं तर जे सर्वसामान्य व्यक्ती आहेत, जे माझे कार्यकर्ते असतील किंवा जे इतर समाजातील माझे सर्वसामान्य जे व्यक्ती आहेत, तर त्यांच्यासाठी माझा प्रत्येक क्षण असणार आहे आणि त्यांच्या सेवेत इथून पुढचा माझा हा प्रत्येक क्षण असेल, हेच त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.